देविका, ही पिशवी जरा ठेव. हो. काय झालं गो? काही नाही. ह्या काय बोलला काय गो? ह्याच बोलला असताला. हा मी विचारते काय गो, बाहेर ये गो. अहो काय झाला? खेका रडतास? काय झाला? देविका काय बोललाय तू? अगो त्याचे डोळे बघ. काय बोललाय काय तू ते का? छे, मी किती बोलतेलय? देविका, काय झालं तुझा? देविका बाय, तू काय झाला? अभिरामरावांशी माझं लग्न होईल ना? अगो होईल म्हणजे काय? होतालाच. अण्णांनी मागा तसं शब्द दिलो. मग काय चालू आहे त्यांच्या घरात? अजून लग्नाला होकार देत नाहीत. मी आयुष्यभर अशी घरीच बसून राहील. अगो देविका, अजून तुझे आऊस बापू जिवंत असत. तुका काय मी वारळ सोडूक नाही असा. तू एवढं मनात कितक लावून घेतस? ह्या स्थळ नाही तर नाही, आपण दुसरं स्थळ बघूया. नाही आई, मला अभिरामरावांशीच लग्न करायचंय. असं झालं नाही ना तर मी जीव देईन, पण मी त्याच वाड्यात जाणार. आलो मी जरा. कुठे निघालं? ऐकलंस ना मगाशी काय चालू होतं ते? नवीन आहे का ते? अगं पण मोठा भाऊ म्हणून मला त्यांना समजवायला हवं. मग इतका वेळ का इथे शांत बसून होतास? कारण मला कोणा एकाची बाजू घेऊन बायस व्हायचं नव्हतं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?